नमस्कार. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये जी सध्याची परिस्थिती आहे त्याला अनुसरून आपण पुणे जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि माझ्यासोबत एक पुणे जिल्ह्याचे एक आपले एक माझे मित्र आहेत आणि महाराष्ट्राचे लाडकेसुद्धा, कारण त्यांनी आम्हाला एक बाईट दिली होती. इवन त्यांनी समाज माध्यमावरती म्हणजे आमच्या चॅनलवरती त्यांनी एक प्रतिक्रिया दिली होती. साधारण महाराष्ट्रातल्या जवळपास 36 लाख लोकांनी त्यांची ही बाईट पाहिली आणि त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांची काक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या अनुषंगाने त्यांना काय वाटतं, महाराष्ट्राचं सरकार कसं काम करतं, ज्या महाराष्ट्राचं जे सध्याचं जे सरकार आहे या सरकारमध्ये कित्येक दिवस क्राईम दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे, महागाई वाढत चाललेली आहे. या सगळ्यांवरती आपण बोलण्यासाठी श्री अविनाश जमाले सर यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचे जे बेरोजगारी आहे, महागाई आहे, तरुणांना कित्येक शिक्षण करूनसुद्धा बरेचसे तरुण घरी आहेत आणि तशा तरुणांना सुप्रीम कोर्टाचे जजेस हे झुरळ म्हणतात. आणि त्यातल्याच आपल्या महाराष्ट्रातला एक अभिजित दिपके नावाचा सांगलीतला मुलगा, याला त्याची म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजेसची जी गोष्ट लागली झुरळांची, त्याला इतकी भावली की त्यांनी स्वतःची पार्टी ओपन केली. आणि पार्टी ओपन केल्याच्या नंतर काल 6 तारखेला त्यांचं दिल्लीमध्ये आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्याची त्यांची जी भूमिका होती ते कुठंतरी संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. या सगळ्या मुद्द्यावरती आपण जाणून घेऊया अविनाश जमालेसोबत. आणि आपलं नाव काय भाऊ? विकास जाधव. आणि विकास जाधव या दोघांबद्दल, या दोघां सरांबद्दल आपण चर्चा करूया, जाणून घेऊया. माझ्यासोबत आहेत अविनाश जमाले आणि विकास जाधव. तर अविनाश सर, बोला की. स्वागत आहे आपलं आपल्या भावेश मीडियामध्ये. आपलं दोघांचं स्वागत आहे. आपलं पण स्वागत आहे सर. धन्यवाद धन्यवाद. आणि सुरुवातीला आपण जाणून घेऊया सध्याची जी महाराष्ट्राची स्थिती आहे. हो, तुम्हाला काय वाटतं, का बेरोजगारी कमी होईल का आणि महागाई कमी होईल का, आणि त्याच्यानंतर जे क्राईम वगैरे घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणाला तुम्ही कसं बघताय तुम्हाला काय वाटतंय? त्यांचं काहीच विषय नाही. यांनी सगळ्या जनतेची दिशाभूल करायचं सगळं करून ठेवले. सरळ सरळ सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. आता यांनी हळूहळू पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढविले, मग एकदमच वाढवायला पाहिजे होते. असं हळूहळू वाढवण्यात काय अर्थ आहे? मग दिशाभूलच आहे ना, बाकीचं काय. आता काय माहिती आहे का, इलेक्शन झाल्याच्या नंतर भाव हे झपाट्याने वाढलेले दिसतात. हां, इलेक्शन झाल्यानंतर अजून वाढतील. मग यांनी सांगायचंच नाही जनतेला तुम्ही पेट्रोल डिझेल कमी वापरा. भाव वाढलेल्यावर जनता आपोआप कमीच वापरणार, कारण खिशाला जळ बसायला लागल्यावर जनता कमीच वापरणार मनानंच. ह्यांनी सांगायचीच गरज नाही ना. मग ही दिशाभूल करायचीच नाही. यांनी डायरेक्ट वाढवायचं. काय वाढवायचं? 25 रुपये 30 रुपये एकदाच वाढवायचं. पहिल्यांदा 2 रुपये 4 रुपये असं करीत करीत यांनी वाढवायला लागलेत. मग दिशाभूलच करायला लागली ती जनतेची, असा विषय. मोदी साहेबांनी कुठेतरी गाड्या कमी वापरायला, इंधन पेट्रोल म्हणजे बचत करण्यासाठी कुठेतरी गाड्या कमी वापरा असं आवाहन केलं. मुख्यमंत्र्यांनी फक्त एकच दिवस त्यांनी फटफटीवर आले आणि इलेक्ट्रिकल गाड्या वापरल्या. त्याच्यानंतर त्यांच्या तापा सुसाट फिरताना दिसतंय आपल्याला 20-25 गाड्या. हो, तेच असतं. मग दिशाभूलच आहे ना जनतेची. जनतेला दाखवायचं एक आणि करते ते एक, असा विषय. जनतेला दाखवायचं मी एक दिवसावर बुलेटवर हिंडतो आणि दुसऱ्या दिवशी आहे तीच चालू यांचं. म्हणजे असं म्हणत नाही की ह्यांनी फिरून ये, पण दिशाभूल करू नका तुम्ही जनतेची. जे आहे ती स्पष्ट सांगा जनतेला. जनता स्वीकारायला तयार आहे, काही विषय नाही, पण दिशाभूल कर नका. हे दिशाभूल करतंय सरकार. हां, असा विषय. फडणवीसांनी काल कर्जमाफीच्या बद्दल घोषणा केली, तुम्हाला काय वाटतं? नाही ठीक आहे, येत आहे ते आवाज. हां
फडणवीसांनी जे कर्जमाफी केले त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कर्जमाफी अजून झालेली नाही. कर्जमाफी डायरेक्ट केली ती शेतकऱ्याची कुणी उद्धव ठाकरेंनी. दुसरं मुख्यमंत्री ही नसती ही सरकार नुसतं आश्वासन देत आहे, पूर्ण तर काहीच करीत नाही. असा विषय ही नसती दिशाभूल करायची, शेतकऱ्याची दिशाभूल करते ते, सगळ्याची जनतेची फसवणूक करते ते सरकार. मला सांगा, राज ठाकरेबद्दलचं जे तुमचं मागचं जे वक्तव्य होतं ते खूप लोकांनी महाराष्ट्रातना खूप आवडलं येते. तर लोकांना असं वाटतंय का कुठेतरी राज ठाकरेंना सुद्धा संधी भेटली पाहिजे. तुम्ही काय सांगणार? आवडलं म्हणजे आता त्यांचं कार्यच आहे आवडण्यासारखं. आता प्रत्येक वेळी धावून जातात, त्यांची सत्ता नसताना जातातच ना. मग सत्ताधारी पक्ष असूनही काहीच करीत नाहीत आपल्यासाठी. मग जनतेनं पण लक्षात घ्यायला पाहिजे ना, आपल्यासाठी जो माणूस एवढा करतोय त्याला एकदा संधी द्यायला पाहिजे का नाही. आता यांचं बोला, सरकार घाबरलंय तुम्हाला वाटते का? अभिजित दिपकेच्या जे कॉक्रोच जनता पार्टीचं जे आहे 100% घाबरलंय. सरकारला बलात्कार हा त्यांच्यासाठी मोठा गुन्हा नाही, सरकारची चूक दाखवून देणं हा त्यांच्यासाठी खूप मोठा गुन्हा आहे. असा विषय. म्हणजे रेपिस्ट माणूस सुटू शकतो जेलमधून, पण ह्यांची चूक दाखवणारा माणूस ही त्यांच्यावर ईडी लावणार, केस टाकणार त्यांच्यावर, असं करणार. सरकारच्या विरोधात म्हणजे त्यांची चूक दाखवायचीच नाही, ती जी चालू आहे तीच चालू द्यायचं असं सरकारचं म्हणणं आहे. पण आता जनता शहाणी झाली, आता जनता काही ईडी राहिलेली नाही. सगळी जनता आवाज उठवला ना, सरकार बदलू शकतंय केव्हा पण. नरेंद्र मोदी यांनी इतके दिवस भावनिक मुद्दे जसे की देव धर्म या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या होत्या, किंवा या गोष्टी समोर ठेवून ते कुठंतरी इलेक्शनमध्ये जिथून ते इलेक्शनचा कुठंतरी फायदा घेत होते. तुम्हाला वाटते का हे भावनिक मुद्दे आता येणाऱ्या इलेक्शनला चालतील, असं काय वाटतंय का तुम्हाला? अहो काहीच चालणार नाही आता ह्यांचं. ह्यांनी हिंदू मुस्लिम करून सगळे वाट लावून टाकले देशाची. काय नाही हिंदू मुस्लिम काय हो, काय आहे काय. जेव्हा त्या टायमाला मुसलमानाचा पंतप्रधान होता त्या टायमाला हिंदू खतऱ्यात नव्हता, आणि हिंदू माणसं स्वतः समर्थ येतं आपली रक्षा करायला. असं यांची सरकारची काय गरज नाही. आता सध्या बी हिंदू खतरे में, कशाचा खतरे में, कोण खतरे में, काय संबंध, कशामुळं सगळ्यात जास्त हिंदूची संख्या आहे, कशाला खतरे में. ज्या टायमाला गरज येईल त्यावेळेस रस्त्यावर पण उतरतील आणि सगळंच करतील, आक्रमक व्हायला पण आक्रमक होतील. असा विषय ना. ज्या टायमाला मुसलमानाचा पंतप्रधान होता त्या टायमाला तो कधी बोलला नाही मुसलमान खतरे में, आणि आपला हिंदूचा पंतप्रधान असताना स्वतः बोलतोय हिंदू खतरे में. अरे ह्याला काय अर्थ आहे? हिंदू खतरे में, कशानं खतरे में, काय संबंध. जनतेला फक्त दिशाभूल करायची यांना, बाकी काय विषय नाही. हिंदू खतरे में काय जरी झालं तरी हिंदू खतरे में. मोदी साहेबांनी ज्यावेळेस त्यांना सत्तेत यायचं होतं, ठीक आहे, त्यावेळेस त्यांनी 15 लाख, त्याच्यानंतर भ्रष्टाचारचे मुद्दे, काळाधन वापस, त्याच्यानंतर असे बरेचसे काही मुद्दे आहेत जे की मोदी साहेबांनी बोललेलं आहे. गॅस सिलेंडरचा सुद्धा मुद्दा होता. त्यावेळेस साधारण 20 रुपये काहीतरी वाढला होता, म्हणजे 600 रुपयाचा 620 रुपये इतकाच गॅसचा रेट वाढला होता. तर मोदींनी देशामध्ये नुसता हायदोस घातला होता. तर आता गॅस 1200 रुपयाच्या जवळपास जातोय. काय सांगणार तुम्ही? तेच तर. आता त्यांना वाटत होतं काँग्रेसनं काहीच नाही केलं जनतेला. ह्यांनी सगळं भुरळ पाळली जनतेला, आम्ही ही करू आम्ही ती करू, आजचे दिन आजचे दिन लाएंगे ओरडून सांगत होते. काय हे आजचे दिन सगळे आता सामान्य जनता सगळी हे करायला लागली. सामान्य जनतेला जळच आहे ना आता. हे एवढा भाव वाढवला यांनी, सगळे महागाई वाढवून ठेवली. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, बरीचशी देशामधली अशी काही जनता आहे, त्यांना असं वाटतं का सरकार कुठंतरी जातीवादी धर्मामध्ये भांडणं लावतंय, असं वाटतंय त्यांना. मग लावतंयच खरं तर आहे. वाटतंय ह्याचा अर्थ असेलच ना. कशाचा जरी मुद्दा आला तर हे काय म्हणतात हिंदू खतरे में. अरे कशाला खतरे में, काय त्याला काय अर्थ आहे का. काय अंध बघता येते ती त्याला हा म्हणणार. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त चाललंय कशामुळं, ह्यांचा अंधभक्त जास्त वाढलेत देशात, त्याच्यामुळे ह्यांचा विषय, बाकी काहीच नाही. बरं, देशामध्ये ना देशामध्ये आणखीन सुद्धा असे माणसं येतात, त्यांना ना प्रगतीची चिंता आहे, त्यांना ना विकासाची चिंता आहे, त्यांना ना कुठल्या म्हणजे आपल्या घरामध्ये तेल किती महाग होतं आहे, त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे दैनंदिन वस्तू जे येतात ते किती महाग होतं आहे, आणि आपली इन्कम किती वाढते किती कमी होते, ह्या गोष्टीची काहीही देणं घेणं नाही. त्यांना फक्त धर्माच्या नावावर मोदी पाहिजे. काय सांगणार सर? तेच तर.
आता ह्यांना काय जरी झालं तरी काय सांगतात, मोदी काय सांगतात, हिंदू खत्री मे. मग ह्यांना वाटतंय मोदीला चांगला. मोदी तुमच्या मागं काय करतंय ते बघा की. मोदी काय आता भाव वाढवलं ह्यांच्या घरी नाही येणार उद्या. मी भाव वाढवलं, मी तुम्हाला सिलेंडर देतो मुफ्तमध्ये, असं नाही म्हणणार. हे ह्यांना कळायला पाहिजे अंध बघताना, किंवा आपल्या खिशाला जळ लागायला लागली, आता तरी सरकार बदलायची वेळ आहे आली, ते यांना कळणार नाही. काय तर हिंदू खतरे में. अरे कशाला हिंदू खतरे में? हिंदू खतरे में नव्हताच कधी आणि नाही पण, आणि येणार पण नाही, कारण सगळ्यात जास्त हिंदूची संख्या आहे. हां. आणि महाराष्ट्राचे आता तुम्ही काय करा माहिती आहे का, कॉक्रोच जनताच्या पार्टीच्या बद्दल बोलू नका. आता मी तुम्हाला नसरापूरचं विचारतो. ठीक आहे, नसरापूरबद्दल बोला. ठीक आहे. गेल्या काही महिन्यामध्ये नसरापूरचं जे प्रकरण झालेलं आहे, हां, कसं बघताय? सरकारकडे काय मागणी असेल तुमची, पहिली मागणी, आणि काय प्रतिक्रिया असेल तुमची? त्यांना जाऊ दे. अहो, इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा ॲक्सिडेंट झाला, त्यांना अजून नाही मिळालं नाही. इथं सामान्य जनता आहे, सामान्य जनतेला काय नाही मिळणार आहे? घंटा अहो, काहीच नाही करू शकत सरकार. सगळं वाट लावून टाकली यांनी. मला सांगा, शिवाजी महाराजांचं राज्य होतं, त्या टायमाला बलात्कार करणाऱ्याला काय सजा होती? चौरंग कराय डायरेक्ट. ही सरकार फाशी देऊ शकत नाही बलात्कार करणाऱ्याला, तर काय उपयोग आहे या सरकारचा? आपल्या राज्यात जर महिला सुरक्षित नसतेल्या तर काय प्रशासन काय करायचं? कशात घालायचं प्रशासन? चुलीत घालायचं का? काय उपयोगच नाही ना यांचा. मग राजेशाही चांगली होती, लोकशाही उगाच आली. मग आपल्या राज्यात जर महिला सुरक्षित नसतील तर काय उपयोगच नाही मग लोकशाहीचा. राजेशाही खूप चांगली होती, मी तर म्हणतो राजेशाही चांगली होती. आता पण शिवाजी महाराजांसारखं राज्य यावं, महिला सुरक्षित राहतील, ह्यांच्यापेक्षा तर चांगल्या राहतील. आताच्या चालू आहे ना त्यापेक्षा 10 पटीने चांगल्या राहतील सुरक्षित. हां. महिलेच्या बाबतीमध्येच प्रश्न करायचा म्हणला तर कुठंतरी गोंदू बाबासारख्या लोकांचा, जसं की नाशिकचं जे प्रकरण झाले अशोक कराड, तशा माणसाच्या जवळ हे मंत्री जातात, त्याला कुठंतरी मंत्र्यांचाच कुठंतरी पाठपुरावा किंवा आशीर्वाद असल्यासारखा. तसंच असतंय. यांना लाजा वाटायला पाहिजे त्यांना. स्वतःच खरंच बाबाला आता हे केलं, त्यांना अटक केलं, मग हे स्वतः जात होते त्यांच्याकडं. मग ह्यांना त्यावेळेस कळत नव्हतं का? आताच बरं सुचायला लागलं यांचं. म्हणजे कसा विषय, कुणाचं तरी बाहेर आलं की मग ते मागं येतात. म्हणजे ते असं दाखवित नाहीत की मी यासोबत होतो, असं केलं मी याच्यासोबत, दाखवित नाहीत. ते असं दाखवितात की हां माझा काही संबंध नाही होय. होता तुमचा संबंध तेव्हा तर ती एवढं इतकं पुढं गेला, नाहीतर असा सामान्य माणूस जाऊ शकतो इतकं पुढं? कधीच नाही. तेच की यांनी सगळे बाबा लोक लागले लुटायला, करोडपती व्हायला लागले, मंत्री मोठं करायला लागले त्यांना. बाकी काय विषय का? कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय इतकं पुढं जातात काही. म्हणजे करोडो रुपये छापायचं असेल सामान्य माणसाचं काम नाही कोणाचं पण काय. त्याच्यामुळं यांना कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय इतके पुढं जात नाही ते. देशातले किती टक्के मंत्री हे सुशिक्षित आहेत? काय वाटतं तुम्हाला? ते काय सांगू शकत नाही. आता सुशिक्षित तर कोणच वाटत नाही असा विषय झाला. सुशिक्षित कोणच वाटत नाही. आता ह्यांच्या वक्तव्यावरून तर सुशिक्षित वाटणं झाले होता. बरेचसे लोक आहेत त्यांना अजून हे पण नाही कळत का बोलायचं कसं ते. उदाहरणार्थ संजय गायकवाड नाही का, तो छत्रपती शिवाजी महाराजाच्या शिवाजी कोण या पुस्तकावरून तो वाद घातला होता. तर तो पुस्तक तर वाचलाच नव्हता, पण पुस्तकाच्या कव्हरावरून त्या पुस्तकाच्या लेखकाला आणि पुस्तकाच्या निर्मितीकाराला त्यांनी शिवीगाळ केली होती. आणि त्यांनी विधानसभेमध्ये टावेल वगैरे काढून हे त्याच्यासोबत थोडा हातापाई सुद्धा केली होती. असे लोक जनतेला न्याय देऊ शकतात का? कधीच नाही. अहो, शिवाजी महाराज कोण आहे ते जनतेला कळायला तर पाहिजे आताच्या जनरेशनला. खरं खोटं आहे. ही महाराजांच्या नावावर राजकारण करतात ना, हे लय चुकीचं आहे. यांचं स्वतःच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही ती. काय सांगतात, आम्ही महाराजांचा पुतळा उभा करू, हे करू ते करू. महाराजांच्या पुतळ्याचं आता कुठं कुठं ते पॅक करायला लागले. ते पुतळे आपल्यालाच म्हणजे उभे करायसाठी नकार द्यायला लागलेत. हाय ते पुतळे काढाय बघायला लागलेत. मग काय हे असं देश चालविणार आहेत, हे असं राज्य चालविणार आहेत? ते होते म्हणून तुम्ही आहेत, आपण आहेत म्हणून ते नाहीत. ते होऊन गेले म्हणून आता तुम्ही सुरक्षित आहेत. आता तुम्ही त्यांचंच पुतळं काढायला लागला तर काय बोलायचं आता? सध्याला देश सुरक्षित
आहे म्हणजे सुरक्षित चालतंय, तुम्हाला काय वाटतं? अहो, ज्या देशात महिला सुरक्षित आहेत ना, तर आपल्या इथं महिला सुरक्षित नाहीत. आता एवढं रेपचं प्रमाण वाढलं, सगळं वाढलं. त्यांना आता सरळ सरळ फडणवीस सांगतात त्यांना फाशी देऊ शकत नाही आम्ही आरोपीला. अरे फाशी देऊ शकत नाही म्हणजे त्यानं रेप केला आहे, रेप म्हणजे ह्यांच्या नजरेत गुन्हा नाही असं झालंय. रेप म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. डायरेक्ट चौरंग करायला पाहिजे, रस्त्यात कापायला पाहिजे असली माणसं. हां, त्याशिवाय यांना कळणार नाही. आता एकाला कापलं तर 10 जण पुन्हा असा विचार करणार नाहीत की मी असं करेल पुढं चालून, विचार पण येणार नाही म्हणत. त्याच्यामुळं राजेशाही लय चांगली होती. लोकशाहीनं काहीच नाही. लोकशाही आली, लोकशाहीत लोकांचं राज्य असतं असं म्हणायला आहे. फक्त सरकारचं राज्य इथं. सरकार आता नुसतं सामान्य जनतेचा आवाज म्हणजे जे त्यांच्या विरोधात बोलतंय ना, ती सगळ्यात मोठा गुन्हा आहे ह्यांच्यासाठी. बलात्कार हा त्यांच्यासाठी गुन्हाच नाही. हां, असा विषय. आता त्या टायमाला नसरापूरच्या टायमाला राजसाहेबांनी काय कमेंट केली, त्याला भर चौकात मारा. फडणवीस काय म्हणले, त्याला आम्ही फाशी देऊ शकत नाही. अरे कशामुळे देऊ शकत नाही? तुमच्या हातात कायदा सगळं आहे. त्याला जेलमध्ये टाकणार, 5-6 महिन्यांनी ती बाहेर येणार, डबल तीच करणार ती का नाही करणार? मग त्या माणसाची मेंटॅलिटी बदलली, मग त्यामुळे त्याला मारा ना. कशाला ठेवायची ती? रेप करायला आपल्या महिलावर जर रेप करायला होत असलं तर काय उपयोग आहे यांचा? उपयोगच नाही ना. आता नीटच्या ह्याच्यावर विचारतो, ठीक आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांना राजीनामा द्यायला पाहिजे का, या गोष्टीवरती विचारतो, ठीक आहे. गेल्या 10 वर्षामध्ये, ठीक आहे, गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये साधारण 80 ते 90 वेळेस पेपर फुटलेला आहे. आणि लागलीच काल पेपर फुटला, म्हणजे मागच्या वेळेस नीटचा पेपर फुटला. त्याच्यानंतर CJPचं आंदोलन झालं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला हे विचारायचं आहे, शिक्षण मंत्रीने राजीनामा दिला पाहिजे का? दिला पाहिजे ना. मग कशाला? त्यांना सांभाळायला येत नाही तर देऊन टाका राजीनामा. दुसरा कोणतरी चांगला बसेल त्यांच्या जागेवर, त्यांनी सांभाळेल नीट. तर तुम्हाला दिलेलं कार्य जर तुमच्या ज्यानं पार पडत नसलं, डायरेक्ट पेपर फुटतात म्हणजे कुठेतरी नुकसान नाही वाटत का? नुकसान आता गरीब लोकांचं नुकसानच आहे ना. आता एवढं त्यांनी फीस भरून, एवढं अभ्यास करून, त्यांचं जर पेपर फुटीमुळे जर त्यांचा पेपर रद्द होत असला तर मग त्यांच्या अभ्यासाचं सरकारला काही चिंताच नाही म्हणायचं. प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला तितकेच पैसे लावून, तितकंच रूम भाडं भरून आणि तितकाच वेळ देऊन परत तेच अभ्यास करणं, परत त्याला म्हणजे म्हणजे खर्च होत नाही का त्याचा? मग खर्च तर होतोय ना. सामान्य माणूस आहे ती का असं नाही सरकारसारखं ह्याचं त्याचं हे करून, कष्टातून कमविलेले पैसे असतात ती. बरं, मला असं वाटते, तुम्ही मला सांगा, मंत्र्यांची जे पोरं वगैरे आहेत ते परदेशामध्ये आहेत, ठीक आहे. आणि मंत्री लोक असं म्हणतात की आम्ही शाळा सुधारली, शाळा डिजिटल केली, विकास वाढवला आणि त्याच्यानंतर आम्ही बरंच काही डेव्हलपमेंट केलं या देशामध्ये. एवढा जर डेव्हलपमेंट झाला तर त्यांचे पोरं का बाहेर आहेत? आता यांनी सरकारी शाळा 80,000 शाळा बंद पाडल्या यांनी, आणि प्रायव्हेट शाळालाही प्राधान्य द्यायला लागलेत सरकार स्वतः. मग सरकारी तुमच्या शाळा चालू करा. मग गरीब मुलांनी शिकायचं कसं? ह्यांना कळायला पाहिजे की 80,000 यांनी शाळा बंद पाडल्या, त्या शाळा चालू काय? मग ह्यांची मुलं बाहेर प्रदेशात कशामुळे जाते शिकायला? ह्यांना माहीत असतंय इथं राहिलं की पेपर फुटणार, 100% ही चालूच आहे. पहिल्यापासूनच चालू आहे, तर आम्ही काय बदलणार आहेत? ती बी म्हणतच असतील की आम्ही तरी कशाला पण बदललं पाहिजे. सामान्य जनतेचा विचार केला पाहिजे. सगळी मुलं एवढे जीव तोडून अभ्यास करतात, त्यांचं काहीतरी चीज झालं पाहिजे ना. पण मंत्र्यांना असं वाटतंय का की बाबा ही शाळा व्यवस्थित नाही आपल्या मुलांसाठी? वाटतंय तेव्हा तर लावतात बाहेर देशात. वाटत असतं ही शाळा सेफ आहे आपल्या मुलांसाठी, तर इथं शिकवली नसते का त्यांनी मुलं? तर मग सामान्य माणसाचं काय? सामान्य ग्रामीण भागातले किंवा सामान्य आपल्यासारखे गरीब लोक जे आहेत त्यांच्या शिक्षणाचं काय? मग काय असं तुम्हाला हे करू ते करू सांगायचं, काहीच करायचं नाही, शाळा बंद पाडायच्या. मग सामान्य जनता आपोआप मग पैसे खर्च करून प्रायव्हेट शाळेत मुलं घालतात आणि झालं हे. मग ह्यांची मुलं जातात बाहेर गावी शिकायला, मग बाहेर देशात. सामान्य जनतेची तेवढं ताकद नसती बाहेर देशात शिकाय घालायची प्रत्येकाची, असा विषय. देशामध्ये जेवढे बेरोजगारीचं प्रमाण आहे, ठीक आहे, प्रत्येक तरुण हा डिग्री ग्रॅज्युएशन वगैरे हातात घेतो आणि पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जातो, त्याला साधारण पगार किती भेटतंय? किती? 20-30 हजारला येतलंय. ह्याच्या पलीकडे काय भेटणार आहे? 20 आणि 30 हजारात काहीच होत नाही. कशामुळं?
कशामुळं म्हणजे मला हे म्हणायचं आहे का आपला जो सामान्य गरीब माणूस आहे तो कधी 30,000च्या वरती पगार उचलू शकत नाही. दुसरी गोष्ट 30,000 तर सोडा, त्याला जॉबच भेटत नाही मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर. जॉबच काय, घरं पण भेटाना झालेत मराठी माणसाला मुंबईमध्ये. मुंबई कोणाची? मराठी माणसाची मुंबई. 107 हुतात्म्यांनी बलिदान दिलंय तिथं, रक्त सांडले स्वतःचं. आणि त्यांना जर घरं भेटत नाही तर लाजा वाटल्या पाहिजे त्यांना. आपल्या मराठी माणसाला घरं भेटत नाहीत म्हणल्यावर काय उपयोग आहे? मग सरकारनं कायदा काढायला पाहिजे ना. महाराष्ट्रात मराठी माणसाला घर कुठं पण भेटलंच पाहिजे. आई गुजराती मारवाडी येऊन इथं लागले तर आपल्या बोकांडी बसायला, असं झाला विषय. आणि सरकार त्यांना बसवून घ्यायला लागले, तवाच बसायला लागली ती. यांना पाठिंबा आहे सरकारचा सरळ सरळ. पुण्याच्या रेल्वे स्टेशनचा जो भाग आहे, एरिया आहे, तिथं जवळपास 90% हे बिहारी, गुजराती आणि राजस्थानी आहे. काय सांगणार तुम्ही? पुण्यात मुंबईत तीच चालू आहे सगळीकडे. मग राजसाहेब कशामुळं एवढं आक्रमक होते? यांना कळायला पाहिजे ना. मराठी माणसाला नोकऱ्या ह्यांच्यामुळं तर भेटणं झाल्यात. कामं कशामुळं गेलेत? बाहेरचेच लोक येऊन इथं महाराष्ट्रात कामं करायला लागले, तर मग महाराष्ट्रातल्या माणसांनी काय करायचं? मग ह्याच्यामुळं राज ठाकरे आक्रमक होते. आणि सरकार जनतेला काहीतरी वेगळं दाखवते सरकार, की असंच करते तसंच करते. ते आपल्या पाल्यासाठीच लढतात ना, का त्यांचा स्वतःचा काय स्वार्थ येत? मग मराठी माणसांनी काम करायला पाहिजे ना. मग करायला पाहिजे ना. मग का करत नाही? काम तर राहायला पाहिजे. बिहारी आणून बसले सगळे, कुठलं कामं करायची? असा विषय झालाय. आपण बघितलं पण असेल का तुम्हाला कधी बिहारी, राजस्थानी, गुजराती हे लोक जर महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रमाण किती असेल हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही कधी पुण्याच्या रेल्वे स्टेशनला किंवा मुंबईच्या रेल्वे स्टेशनला तुम्ही तिथून प्रवास करा. तुम्ही जवळपास तिथं 90% लोक हे बिहारी, गुजराती, मध्य प्रदेशवालेच तुम्हाला प्रवास करताना दिसतील. तिकडचे इकडे येताना दिसतील, इकडचे तिकडे येताना दिसतील, पण महाराष्ट्राचे दिसत नाही. आणि त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये जवळपास 90% लोक हे बाहेरचे आहेत. त्यांना परवाना कुणी दिला जातो? कुणी त्यांना परवाना दिला असेल तिथं टाकण्यासाठी? तिथं महाराष्ट्र सरकारला मराठी माणूस भेटलेला नाही का? हा महाराष्ट्राच्या जनतेचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर हे जसं रेल्वे स्टेशनच्या बाबतीमध्ये सांगितलं आहे तसं महाराष्ट्राच्या मोठ्या मोठ्या चौकामध्ये राजस्थानी लोकांची दुकानं आहेत, राजस्थानी दुकानाचे स्वीट मार्केट आहेत, बिहारी लोकांचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. इवन कुठल्या पण आपण एका साईटवरती, कन्स्ट्रक्शनवरती बघा, तुम्हाला जवळपास बिहारीच दिसतील, तिथे मराठी माणूस दिसत नाही. हा मराठी माणूस ठीक आहे, एक वेळेस खचत असेल, पण मराठी माणसाला कुठंतरी जागा असणं खूप गरजेचं आहे. आता आपल्या राज्यामध्ये राहून कित्येक तरुणांना जॉब नाही भेटत, तिथं मराठी लोकांना भरलं जातं आणि तिथले बाहेरून किंवा परराज्यामधले लोक येऊन इथली मराठी भाषा बोलत नाहीत आणि ते साफ नकार देतात. असे सुद्धा उदाहरणं आपण टी व्हीवरती, सोशल मीडियावरती किंवा मेनस्ट्रीम मीडियावरती पाहिलं असेल. तर कुठंतरी लोक हे मराठीचा अपमान करतात किंवा मराठी बोलत नाहीत. अशा लोकांना सर आपण काय सांगणार? म्हणून तर मार खातात मग मनसेवाल्यांचा. हां, मराठी नाही बोलली की मग मार खातात. मग पुन्हा म्हणतात मग मनसेवाले गुंड ते मग असणारच ना. मग तुम्ही आमच्या राज्यात येऊन जर आमच्या भाषेची जर तुम्ही इज्जत करत नसाल तर मग मारणार, 100% मारणार. त्यात काहीच वाद नाही. मार खाणार तुम्ही लोक. तुम्ही या राज्यात आमच्या पोट भरा, काही विषय नाही. आमच्या भाषेचा सन्मान करा, आमच्या महाराजांचा सन्मान करा, तुम्ही पोट भरा, बाकीचा काही विषय नाही. मराठी बोला तुम्ही. मग तुमच्यासाठी आम्ही भोजपुरी हिंदी शिकायची का? काय संबंध? अरे तुम्ही यायला पोट भरा, आम्ही नाही यायला. यांनी लक्षात घ्यायला पाहिजे ना. आपण नाही चाललो त्यांच्या राज्यात. ह्यांना जर एवढी अक्कल असती ना तरी ह्यांच्या सरकारच्या विरोधात ह्यांनी आंदोलन उभा केलं असतं की आमच्यासाठी नोकऱ्या द्या, आमच्यासाठी आम्हाला बाहेर राज्यात जायची वेळ येऊ देऊ नका. ह्यांनी जर एवढी अक्कल असती तरी ह्यांच्याच राज्यात थांबले असते, आपल्या राज्यात आले नसते. कुठंतरी सरकारने लाड केले का अशा लोकांचा? मग सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय ते थांबतात का? ती सरकारचा जाहीर पाठिंबा यांना. तेव्हा तर मुंबईत एवढे बिहारी वाढलेत. हां, मुंबईला कमकुवत करण्याचे काम सध्याचं सरकार केलं जातंय का? 100% केलं जातं. कारण आपले सगळे जे मेन मुंबईचे जे काही महत्त्वाचे संस्थान आहेत ते त्यांनी गुजरातला पाठवले. तर हे मुंबईला कमजोर करण्याचं म्हणजे कारस्थान आहे का? हां, मुंबईला कमजोर करण्यासारखं साठी चाललं हे सगळं त्यांचं. बाकी काय विषय नाही. यांनी मुंबई आपली कुणाची? मला एक सांगा, मुंबई कुणाची? आपली मराठी माणसाची. मुंबईत जर मराठी माणसाला घरं मिळत नसली तर मग
ह्याच्यापेक्षा अजून म्हणजे काय बोलावं आता आजचे दिन आजचे दिन काय आणणार आहे सरकार. आपल्याच राज्यात आपल्याला घरं भेटत नसली, गुजराती कंस्ट्रक्शन, गुजराती बिल्डर त्यांच्या मनावर म्हणजे कशामुळं तर चिकन मटण खातात म्हणून, मच्छीचा वास येते म्हणून. मग मुंबईत काय खायचं, जलेबी फाफडा. इथं काय गुजराती काय ह्यांच्या बापाच्या घरची मुंबई महाराष्ट्र मराठी माणसाची. त्याच्यामुळं ह्यांनी समजून घ्यायला पाहिजे सरकारनं पण. मागच्या वेळेस मोदी साहेबांनी पकोडे तळो याला सुद्धा रोजगार म्हटलेला आहे. तुम्हाला काय वाटते, तो रोजगार आहे का? खरं आता ती बाहेरच्या देशातल्यासाठी रोजगार आहे होती, म्हणजे बाहेरच्या राज्यासाठी, बिहारी UP वाल्यासाठी ते रोजगार आहे. म्हणजे त्यांना बाहेरचे सगळे लोक आणून महाराष्ट्रातच बसवायचे. बरं, नालीमधून गॅस काढायचा जो प्रोजेक्ट आहे मोदी साहेबांचा, ते त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? तो सक्सेस झालाय का कुठं? कारण गॅसची खूप कमतरता होती महाराष्ट्रामध्ये. ते विश्वगुरू आहेत. कोण आहेत ते? विश्वगुरू काय पण करू शकतात. आता त्यांनी नालीमधून गॅस काढून जर चहा विकलाय, आता मग देश विकायला कशाला देश विकायला कमी करायचे नाही ते पुढे चालून. आणि गॅसची जेव्हा कमतरता तो तुटवडा पलत होता, तेव्हा त्यांचं जे आहे नाले में गॅस पाईप डालो, स्टोव पर पाईप लगाओ और फिर जलाओ गॅस लग जाएगा, हे जे त्यांचं स्टेटमेंट आहे, बरेच राष्ट्रवादी काँग्रेसने, वंचित बहुजन आघाडीने आणि शिवसेने उभाटा गटाने सुद्धा ते नालीमध्ये एक पाईप वगैरे टाकून ते ट्राय केले, पण ते कुठंतरी सक्सेस झालेलं दिसलेलं नाही. काय सांगणार तुम्ही? मोदी साहेब जरा वेगळ्या फील्डमध्ये गेले, त्यांना सायंटिस्ट फील्डमध्ये जायला पाहिजे होतं. यांनी सगळं म्हणजे नाही का असं नियोजन लावून दाखवायला पाहिजे होतं कसं गॅस निघतंय नालीमधून, त्याचा कसा आपण वापर करावा. ते चुकीच्या फील्डमध्ये गेले, त्यांची फील्ड नाही. त्यांनी त्यांची फील्ड सायंटिस्ट निवडावी आता इथून पुढं. मग त्यांनी दाखवून द्यावं जनतेला की असा गॅस निघतो नालीमधनं, असा पाईप टाकायचा, इथून गॅस असा जातो. याच्यामुळं आपली इंधन बचत होती नालीतल्या गॅसामुळं. मग त्यांनी फील्ड बदलावी. असा विषय. आपणच तेल कमी खाल्यानं तेलाची बचत होते का? आपण तेल कमी खाल्ल्यानं बचत होत असते इकडं. काय आजचे दिन आता सरकार लय आजचे दिन सांगत होतं, आपल्याला तेल कमी खायला सांगतं. ह्याच्यापेक्षा आजचे दिन काय आणायचे दादा? जनतेनं विषय कसा माहिती का, अंधभक्तांनी लक्षात घ्यावं. अंधभक्तांना काय वाटतंय, काय जरी झालं तरी मोदीच पाहिजे. अरे कशाला पाहिजे? हिंदू मुस्लिमचं भांडणं लावतं म्हणून? अरे काहीच विषय नाही. एका धर्माला कुठेतरी द्वेष करून एका धर्माचा मध्ये फूट पाडून निवडणुका जिंकणं हे कितपत योग्य आहे? योग्य तर काहीच नाही. हे आश्वासन देतात नुसते, पूर्ण तर काहीच करीत कमजोर नाही. होतं का? म्हणजे देशातले लोक कमजोर होतात का, नाराज होतात का? नाराज होतात, पण काय करणार? इलेक्शनच्या टायमाला ही आश्वासन देणार, झालं जनतेला थोडं बुरळ पाडली की झालं, जनता बोलली मग यांच्या बुरळीला. असा विषय होतोय. आता फडणवीस स्वतः बोललेले. बरं, अडाणी जे आहे, अडाणी कांबळे, त्याला सेव्ह करून चालू करा. म्हणजे